गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपल्या सर्वांचं श्री गुरुगौरविका या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज माझ्याबरोबर आमचे एक ज्येष्ठ गुरुबंधू आणि महाराजांचे भक्त श्रीयुत विश्वनाथ कालेकर आहेत. आज आपण त्यांच्याशी महाराजांच्या विषयी त्यांचे अनुभव यावर थोडी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला मी असं विचारेन की जरा तुमच्या कुटुंबाबद्दल, म्हणजे लहानपणीचं तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बहिणी वगैरे यांच्याबद्दल थोडीशी थोडक्यात आम्हाला माहिती सांगाल का? बर. मी असे कर्नाटकचे आहे. माझे संपूर्ण शिक्षण, बालपणीचं शिक्षण आणि बालपणी कर्नाटकलाच संपलेलं आहे. मी तिथून आमचे घरात असे आहे की आई आणि वडील धार्मिक होते, पण मिडल क्लासचे, आपण मिडल क्लासतून आलेले आहे. बरोबर. आणि तिथलं एज्युकेशन करून मुंबईला मी स्थायिक झालो. बरं. तिथे BCom MBA केलं, इकडे येऊन राहिलो आणि लग्न पण केलं. लग्नाच्या नंतर थोडंसं का म्हणतात ते मनस्ताप घडू लागलं. बिकॉज ऑफ का म्हणतात ते जनरेशन गॅप म्हणा, कम्युनिकेशन गॅप असं झालं. आणि त्याच्यानंतर मी थोडं 2 वर्ष बाहेर राहिलो मिसेसला सोडून. त्या दरम्यानमध्ये मला माझे रूममेट, म्हणजे तुम्ही आता महाराजांकडे कसे आला याच्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर. तिथून मी गुरुचरणी, माझे जरा विचार वेगळेच होते, नेगेटिव्हच होते. कारण का 2 वर्ष घडलं होतं. त्यावेळेला तिवारीने म्हटले ते गुरुदेवांचीच कृपा होतं असं मला वाटते. तिवारी म्हणजे कोण? आपला तबलाजी तिवारी, ते गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू डोंबिवलीचे. ते गुरुबंधूने माझे तिथे पेईंग गेस्टमध्ये पार्टनर होते. त्यामुळे मी गुरुचरणी आलो, ते नेले. आणि गुरुदेवांना संपूर्ण रामनवमी होतं त्या दिवशी. दिवसभर वातावरण प्रफुल्लित होतं. एकदम संपूर्ण चांगलं वातावरणामध्ये मी पहिल्यांदा गुरुचरणी गेलं. दिवसभर रामरक्षा स्तोत्र 12 वेळ केलं त्या दिवशी. आणि दुपारचे नंतर 3 वाजता गुरुदेव ते खाली रूममध्ये येतात. तिथे येऊन सगळं भक्तांना आशीर्वाद देतात, त्यांच्या अडचणी दूर करतात. असं सिस्टम होतं त्या काळात. गुरु जेव्हा होते त्यावेळेला मी गुरुदेव आपलं
तबलाजी तिवारीने मला आतमध्ये येऊन इंट्रोडक्शन केले. हा. मी कर्नाटकचे असल्यामुळे मला मराठी एकदम, मी आहे मराठी फॅमिलीचेच आहे, पण तिथलं मराठी कर्नाटकच्या मराठी बरोबर, आणि अगदी इथलं बरोबर. मराठीमध्ये भरपूर चेंज होते. हो. आणि गुरुचरणी आल्यानंतर माझे मराठी सुधारलं हळूहळू. बरोबर. आणि त्यावेळेला मी काय विचारलं नाही. तिवारीने दोनदा विचारले हे, आणि गुरुदेव असे कसे म्हणून प्रश्न केले. माझे अडचणी दूर केल्यानंतर असे कसे म्हणून विचार त्याने बोलल्यानंतर आणि परत तिवारीने बोलायला सुरू केले. हा. हे मला समजते हा. म्हणून ते गुरु बोलले. सांगितले. आणि ज्या वेळेला मला ते बघितले ना, माझे डोळ्यातून अश्रू सुरू झाले. हो हो हो. आणि हे नंतर मला कळालं वाचनाच्या नंतर, गुरुदेवांना जेव्हा पहिल्यांदा आपण नवीन भक्त जातात ना, बरोबर, त्यांचे तेज सहन करता येत नाही. बरोबर, हे नंतर मला कळालं. करेक्ट. ते मला अनुभव पहिल्यांदाच मिळालं होतं. Correct. ते नंतर समजलं. करेक्ट. तेव्हा मला ते दोन्ही हातनं आशीर्वाद दिले. बरोबर. आणि पुढे गुरुदेवांचे 2014 मध्ये गुरुदेव 98 मध्ये ध्येय ठेवल्यानंतर आमची प्रगती झालं गुरुचरणी आल्यानंतर. तर आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जे तुमचा पहिला गुरुचरणी तुम्ही गेलात, ओके, 1996 साली, 96 साली, बरोबर ना? रामनवमी. तर 96 साली तिकडे गेला. त्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला गुरूंच्या सहवासात असाल, गुरूंच्या दर्शनाला गेला असाल वगैरे, बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या दरम्यान झाल्या असतील. तर तुमच्यामध्ये त्यावेळेस असे काही बदल घडले का, वैचारिक बदल किंवा तुमच्या बिहेवियर मध्ये काही चेंजेस झाले का? आणि हे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला काही अजून तुमचे दिव्य अनुभव विचारू, पण पहिल्यांदा तुम्ही याबाबत काही जर तुमचे अनुभव कथन केले तर चांगलं होईल. तुम्हाला एक सांगतो, काही लोक म्हणतात पिक्चर इंटरव्हल पर्यंत एक होतं, इंटरव्हलच्या नंतर एकदम सिरियस झालं किंवा इंटरव्हलच्या नंतर बकवास झालं, असं काय म्हणतात ना, तसं माझं जीवन बकवास होतं. गुरुचरणी आल्यानंतर माझे संपूर्ण जीवनच आनंदमय झालं. मी एक ते का म्हणतात अलौकिक प्रवाहामध्ये वाहत निघालो. आतापर्यंत मी आठवणच केलेलं नाही पाठीमागचे जीवन कसं होतं. ते इतकं बेकार होतं. गुरुचरणी आल्यानंतर आम्ही एकत्र झाल्यानंतर इह सौख्य आणि परासौख्य, जे गुरुला जे हवे आहे, नाही भक्ताला जे हवे आहे गुरुने ते देतात. करेक्ट. प्रत्येक जणे गुरुदेव म्हणतात तिथे येऊन कुरमुरे मागू नका, बरोबर, परमेश्वरला मागा, बरोबर, इह सौख्य परसौख्य मागा म्हणतात. बरोबर. पण ते मला हे माझे जन्मोजन्माचे मागच्या कर्मामुळे म्हणा किंवा आई बाबांचे कृपा म्हणा, गुरुदेवाची कृपा म्हणा, मी तिथे गेल्यानंतर गेलो होतो भौतिक संसारिक अडचणीमुळे गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर मी संसारिक अडचण काही न ठेवलं, काही नाही मागितलं, फक्त परमेश्वरचे दर्शन मागितलं. आणि तुम्हाला बोलायचं, मी एवढं संपूर्ण जीवन, अर्ध जीवन मी तुम्हाला 2-4 मिनिटात सांगू शकत नाही. मला अध्यात्मातला गुरुदेव प्रत्येक वेळेला मला जे लागतं ते दिलेलं आहे. भौतिक वस्तू मला एकदा 2,000 रुपयेच पाहिजे होते, त्याच वेळेला 1-2,000 आणून दिले घरी, न मागता. प्रत्येक घर आतापर्यंत मी कधीही हे सौख्य मागितलंच नाही नंतर. आणि हे सौख्य लागतोच, ते असतो, भावना तर असतो. पण जेव्हा एवढं मोठे गुरु असताना काय मागायचे दुसरं, हे सगळं गौण्य वाटतं. पण तुम्हाला सांगू, अध्यात्मामध्ये टप्पे असतात. हे मी का मोठं संत नाही किंवा नाही, पण सगळे जे काय घडलेलं आहे ते गुरुदेवांच्या कृपाने घडलेलं आहे. जे टप्पे आहेत ते टप्पे गुरूंचे पहिला स्वरूप कळायला पाहिजे. हळूहळू कळते, ते एकदम कळत नाही. आणि आध्यात्मिक अनुभव सुद्धा प्रत्येक वेळेला परमेश्वर आशीर्वाद देतच असतो, ते आपल्याला कळत नाही. जसे जसे गुरुदेव म्हणतात तुम्ही स्वच्छ भांड घेऊन या, त्यावेळेला तुमचे दूध टिकते. तसेच हे गुरुदेवांची कृपा आपल्यावरती व्हावं म्हटलं तर आपण चारित्र्याने सुसज्जित राहिलं पाहिजे. आचार विचाराने आपण एकदम आपलं सांभाळलं पाहिजे. आचार विचार सांभाळून गुरूंची श्रद्धा वाढलं पाहिजे, ते अनुभवाने येतो. आणि गुरुदेव प्रत्येक ठिकाणाला मला छोटे छोटे अनुभव देत, ते असे देत आपल्याला मोठे मोठे अनुभव कळायला लागले. तुम्हाला मी एवढंच सांगतो, मला अध्यात्मातला अनुभव म्हणजे सुगंधाचे अनुभव आणि अनाहत नादाचे अनुभव, आणि आखरीला
सच्चिदानंदचे दर्शन अरे वा, ते 3 वेळेला घडलेलं आहे. अरे वा. ज्या वेळेला ते सच्चिदानंद ते घडतंय त्या वेळेला माणूस काही बघू शकत नाही, फक्त आनंदाचे भाव असतो आणि फक्त लाईट असतो बरोबर, संपूर्ण. अगदी ते बरोबर. ट्रिगर्ड ऑफ होते, नवरंध्रातून बाहेर पडते, ते डोळ्यात पारद असतो किंवा पारदर्शक असतो, म्हणून आपण डोळे बंद केलं तर सुद्धा संपूर्ण लाईट दिसतो बरोबर. आणि डोळे उघडलं तर सुद्धा संपूर्ण लाईटच दिसतो आणि आनंद उमळते. ट्रिगर्ड ऑफ झाल्यानंतर स्फोट होते. हे असं झाल्यानंतर धन्य झालो परमेश्वरा, माझ्यासारखं सामान्य व्यक्तीला तू एवढा मोठा अनुभव दिला. म्हणजे पहा ना किती हा, असं- महाराजांची कृपा आहे आपल्यावर. आणि आता जर तुम्हाला थोडं हा. म्हणजे आपण हा जो कार्यक्रम आहे हा. हा आपला खूप बरोबर. गुरुबंधूंपर्यंत किंवा नवीन होणाऱ्या बरोबर. भक्तांपर्यंत जाणार आहे. तर तुम्ही असे 2 दिव्य अनुभव सांगू शकता का? म्हणजे नाही, आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात किती बदल झालाय हा. हे सांगितलं, हा. पण आता 2 दिव्य अनुभव जर तुम्ही आम्हाला सांगितले, हा. जे अनुभव हा. मी जस्ट 1 मिनिटात तुम्हाला हे करतो. हा. एक तुम्ही प्रापंचिक सांगा आणि एक परमार्थिक सांगा. बरोबर. ओके, बरोबर. तर हे जर 2 सांगितले हा. तर येणाऱ्या भक्तांनाही गुरुदेवांची प्रचिती कळेल. समान. तर त्या दृष्टीने तुम्ही काही सांगू शकलात तर बरोबर आहे. तुम्ही दिव्य म्हणता, हे माझ्या दृष्टीने प्रत्येक अनुभव दिव्यच असतो, कारण का ते परमेश्वरचे कृपाच आहे. बरोबर. आणि प्रत्येक अनुभवातूनच ते दिव्य होत जातं आणि कुठलेही छोटं नाही, कुठलंही मोठं नाही, बरं. पण तरीही माझे मनात जे परिवर्तन झालेले अनुभव म्हणजे गुरुदेवांचे दर्शनच फार महत्त्वाचे घडलेलं आहे पहिल्यांदा. आणि ते अनुभवाच्या व्यतिरिक्त 2 सांगायचे म्हटलं तर, एक मला कॅन्सर म्हणून नेले होते. अच्छा. ते एक भौतिक सांगतो आणि एक आध्यात्मिक ह्याच्यानंतर सांगतो. मी स्मोकिंग करायचं गुरुचरणी यायच्या आधी. नॉनव्हेज सुद्धा खायचं, हा. म्हणजे नॉनव्हेज जे आपल्या घरात करायचं नाही, बाहेर खायचं. बरोबर. आणि व्यसनिक पण होतो विशेष गेल्यामुळे. पण हे 3ही घटना एकच क्षणामध्ये गुरुदेवांचे दर्शनानंतर सुटलं. अच्छा. आणि कॅन्सर, मी 10 वर्षे स्मोकिंग केलं होतं गुरुचरणी यायच्या आधी. त्याच्यामुळे मला काय झालं, नर्मदा परिक्रमानंतर आल्यानंतर मला ते गळ्यामध्ये दुखू लागलं. अच्छा. आणि आणि नंतर ते टॅन्सिलमुळे सगळं घडत होतं, हे मला काहीच माहीत नव्हतं. मला रक्त सुद्धा पडलं 2दा-3दा. मी एशियन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर ते टाटाला होते, ते तिकडे आहेत, त्यांच्याशी मी कन्सल्ट केलं. त्यांनी 3 महिने मला टेस्टिंग केलं, सगळं झालं. पण नंतर 3 कमी नाही झाल्यानंतर ते सर्व टेस्ट सांगितले. अच्छा. ते सगळं टेस्टमध्ये आलं, ते कॅन्सर आहे म्हणून आलं. कॅन्सर आहे म्हणून आला. कॅन्सर आलं, ते रिपोर्टमध्ये आल्यानंतर मी ते रिपोर्ट माझे भाचाला पण पाठवून दिलं बेंगळूरला. ते पण डॉक्टर आहे. ते डॉक्टर नाही, ते सुद्धा ट्रीटमेंट त्यांच्या घेत होते. फॅमिलीमध्ये फॅमिलीमध्ये सांगायचं म्हटलं तर 5-6 जण कॅन्सर पीडित ओके. लोक मेले होते, पण मेले. त्याच्यामुळे त्याने तो डॉक्टरला दाखवला आणि ते मी घाबरतोय म्हणून ते मला सांगितलं नाही. ते डॉक्टर बाहेर गेलेले आहेत, मी अच्छा. रिपोर्ट दाखवलं नाही असं ते म्हणायचे. पण मला कळालं. आम्ही इथून ऑपरेशन ठरवलं. ऑपरेशन जायच्या वेळेला 15-20 मिनिट मी आणि माझ्या मिसेस काही बोलू शकलं नाही. इतकं दुःख होतं मला. काय दुःख होतं मला, ह्यासाठी दुःख होतं की माझे मुली अजून लग्न नाही, कॉलेज संपलेलं आहे, काही नोकरी पण नाही अजून, कॉलेज करत आहे, पुढे काय व्हायचंय एवढंच मला दुःख वाटायचं. पण तुम्हाला सांगतो, डॉक्टर मांडके म्हणून आमचे गुरुबंधू छोटे छोटे पुस्तकं लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पुस्तक मला माहित होतं आता मी ऑपरेशनला चाललो तर मला पाहिजेच गुरुदेवांचे काहीतरी, म्हणून मी थोडं एक छोटे पुस्तक ठेवलं होतं. ते पुस्तक मी असं उघडून सरळ उघडलं. तुम्हाला चक्क ते नंतर जे लिहिलेलं आहे ना, ते नंतर शोधलंच, मिळालंच नाही मला. अच्छा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, जे भक्त एकनिष्ठाने माझे सेवा केलेले आहेत, जे भक्त माझे एकनिष्ठाने दृढश्रद्धाने सेवा केलेले आहेत किंवा भक्ती केलेल्या आहेत, मी त्यांना कधी सोडत नाही असं म्हटल्यानंतर ते माझ्या डोळ्यात अश्रू आलं. आणि मी ते माझ्या मिसेसला सांगितलं. आम्ही आनंदित हॉस्पिटलला गेलो. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला वॉर्डमध्ये टाकले होते 4 तास ऑपरेशनच्या नंतर. पाणीचे थान लागलं होतं. त्यावेळेला तो
एक वाडबाय आला होता. हा. तो वाडबायला किती खुशी, म्हणजे माझ्यापेक्षा खुशी त्याला झालेला आहे. अच्छा, मी कशा त्याला म्हटलं मी पाणी दे, पाणी दे. ए अभी पाणी नाही, तुझे कुछ नाही वा, तू नशीबवान आहे अच्छा. असं म्हटलं. मला कळालंच नाही, मी एकदम बेशुद्ध मध्येच होतो. हा हा. नंतर ते डॉक्टर बाहेर आले, मला तेवढं कळालं. काय? आणि इकडं माझे डॉक्टर बाहेर आले. हा. आणि माझ्या बायको एशियन हॉस्पिटलमध्ये वाट बघत होती 2 तास 3 तास ऑपरेशनच्या नंतर. आली, धावत आली. त्यांना विचारायला कसं झालं, काय आहे. हे डोंट वरी, नथिंग हॅपन, अच्छा. इट इज जस्ट टॉन्सिल्स. अरे वा वा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ते टॉन्सिल्स म्हटल्यानंतर तिला इतकं खुश झाले. अरे वा. आणि मला पण माहित नव्हतं ते. हा. तो मी तिकडं माझ्या इकडं चालला होता पाणीसाठी. तो एवढं म्हटला होता आणि हे बघून खुशीने परत गेले. हा. तेव्हा एक अनुभव त्याला घडलं. ते बॅग ठेवली होती 3 दिवसात. ते बॅगमध्ये आपण रिपोर्ट नेत होतो, हॉस्पिटलला जात होतो. ते बॅग वरती काय लिहिलेलं सुद्धा आपल्याला लक्षात नव्हतं. ते ठेवलेले बॅग समजा आता असे ठेवली होती. ठेवल्यानंतर ते बघते गुरुकृपा. अरे वा वा. तिला तेव्हा लक्षात आलं गुरुकृपा म्हणून. अरे वा. तिला पण आनंदित झाली. हे एक अध्यात्माचे अनुभव. फारच छान. हे गुरुदेवांचे कृपा. हा, भौतिक अनुभव, भौतिक किंवा प्रापंचिक अनुभव असे भरपूर आहेत. बरोबर. पण एक तुम्हाला एक सांगावं म्हणून, आमचे गुरुदेव हे सगळं गुरुदेवांचे कृपा, ते साक्षात परमेश्वर होते. आता अध्यात्म सांगतो. मला मानस सरोवराचे भरपूर आनंद द्यायची गोष्ट, गोळे जेव्हा होते आमच्या घरात सत्संगात, एक प्रभू देसाई म्हणून येऊन बरंच फोटो दाखवले ते. करेक्ट. मानस सरोवर मध्ये नेहमी परमेश्वर येतो, वेगवेगळे देवता येतात, बरोबर. आंघोळ करून जातात. आणि ज्यांचे जसे नसीब आहे तसे त्यांचे स्वरूप दिसतो. बरोबर. हे मी ऐकलं होतं. आणि गुरुदेव सुद्धा म्हटलेले आहेत, जे श्रद्धाने मला येतात भक्त लोक, ते मी त्यांना दर्शन देतो. आम्ही तिथे गेलो होतो 2012 सालीला. नवीन फोन घेतलं. प्लेनने नाही गेलं, ते प्लेनचे पैसे मी एक चांगलं नोकियाचे फोन घेतलं. कॅमेरा चांगला असलेल. तुम्हाला सांगतो, मानस सरोवरमध्ये दिव्य एक तारा आलं नॉर्थ ईस्टला, ईशान्येला. ते तारा इतकं जड होतं. ते जेव्हा तारा पाण्यातून आलं ना, सर्व 200 लोक होते ते. सगळ्याला डोळ्यामध्ये फोकस पडल्यानंतर, जसं आपला टार्च डोळ्याला लावतं ना, तसं दिव्य पडल्यानंतर आपल्याला कळलंच नाही कुणाला. नंतर ते पाण्यात वर आल्यानंतर हे बाबा हे आहे काय, तारा आहे समोर. दिव्य मोठे होते, आमचे हॅलोजन बल्ब असतो ना तसं. ते वरती गेलं. आम्ही फोटो काढला, सगळं झालं. त्यावेळेला सुद्धा मला कळालं नाही हे परमेश्वर आहेत. मी साष्टांग नमस्कार सुद्धा केला नाही. आणि नंतर ते फोटो काढलं आणि नंतर सगळेजण गेले ते बघून. फक्त आम्ही 4 जण होतो. अच्छा. अजून काहीतरी बघावं. तुम्हाला सांगतो, दुसरं क्षणी ते सगळे गेल्यानंतर 15-20 मिनिटानंतर आमचे समोर एक चिंगारी म्हणतो ना आपण, एक काय म्हणतात त्याला, काजवा असे चिपकाने उडलं. इतकी स्पीड मध्ये वर आकाशात गेलं. ते नारायण होते, दत्तात्रय होते. पण मी ती वरती आल्यानंतर फोटो काढलं. संपूर्ण ते बिंदूचे अवतीभोवती ओरा, ते संपूर्ण ते आपल्या टीव्ही मध्ये बघतो ना, विष्णू भगवान आलं की कसं ओरा असतो, सगळा चमचम, सगळा कलरफुल असतो ना, तसं ते संपूर्ण कलरफुल होतं. अरे वा. आणि ते दर्शन त्या वेळेला मला कळलं नाही. हे कारण सांगतो कशाला नाही कळलं. ते गेलं, ते संपूर्ण वरती गेलं तर एक फोटो काढला. आणि दुसरं पण साऊथ वेस्टला एक शुभ्र चिंगारी, शुभ्र लाईट छोटी, तेवढीच ते असं उडलं आणि पण वरती गेलं. त्याला काही ओरा नाही, काय नाही. फोटो काढलो मी त्याचे. पण आल्यानंतर मला काही कळालं नाही. मी आनंदित तर होतं, काहीतरी अलौकिक पाहिलं म्हणून मी आनंदित होतं. पण मला जे गुरुदेव दर्शन द्यायचे ते म्हणत होते ते नाही झाल्यामुळे मला थोडं खिन्न होतं. आल्यानंतर हे कशाला नाही कळालं, म्हणजे 2003 साली सिद्धारूढ स्वामीने मला स्वप्न दृष्टांत दिले होते. तिथे माझे स्वगावी बसवण बागेवाडी म्हणून आहे, तिथे शिवलिंग आहे.
शिवमंदिर आहे. ते शिवमंदिरच्या समोर एक मोठी लाईफ साईज हे आहे, नंदी आहे. ते नंदीलाच पूजा करतात तिथे कर्नाटकमध्ये. शिवाला पूजा सकाळ करून बंद करून ठेवतात, ते नंदीलाच पूजा करतात. ते मोठे नंदी. मी स्वप्नबंदी ते जन्माष्टमीचे तिसऱ्या दिवशी मी तिकडे होतो भागेवाडीला. मी आठते मला स्वप्न पडलं आणि मी लहानपणी जिथे खेळत होतो तिथे गेलो होतो. ते दरवाजात आणून मला नंदी बोलवलं. असे का, अरे मला काहीतरी नवल वाटलं. मी नंदीकडे गेलो. तिथे गेल्यानंतर ते पुजारी नव्हते, कोणी नव्हते. ते नंदीच्या जगामध्ये सिद्धारूढ स्वामी बसलेले होते. अरे बापरे. मला मी धन्य झालो, परमेश्वरा तुमच्यासारखं संत दर्शन दिले. मी इतकं आनंदित होऊन त्यांच्या समोर व्यक्त करत होतो. तेव्हा म्हटले, ते बोला सुरू केले. गुरुदेव जसे म्हटलेले आहे, गिंडेंना जे अनुभव झालं होतं कृष्णाचे, त्या वेळेला ते बोलले, त्यांना सुद्धा जास्त कळलं नव्हतं. मला पण तसंच झालं, पण 2-3 शब्द मला समजलं. मी 9-10च्या नंतर परत दर्शन देईन अधिक मासमध्ये. अच्छा, एवढं म्हटलंय. ते मी दुसऱ्यांदा विचारायला गेला तर दुसऱ्यांदा मला बोलायचा अधिकार नाही आहे. हे अध्यात्माचे गोष्ट आहेत. ते त्याने बोलेल 2 शब्द मला एवढं कळालं. डोळे उघडतो तर 3:15-3:30 वाजले होते. त्या कारणामुळे मी जेव्हा गेलो होतो हे मानस सरोवरच्या यात्रामध्ये जे दिव्य दर्शन मानस सरोवरमध्ये घडले, तेव्हा हे होतं काय, श्रावण मास होता. पुढचे महिना भाद्रपद अधिक होता. मी आलेले 15-20 दिवसामध्ये मी सगळ्यांना सत्संगात सांगितलं होतं. हे असे फोटो पण दाखवलं. पण माझे गुरुभगिनी डॉक्टर मिसेस आपटे ते म्हटले मला, तुम्हाला नारायणाचे दर्शन झालेलं आहे दुसऱ्या स्टारमध्ये, असं म्हटले. म्हटलं नव्हतं, मला आनंद झाला. मी ते कम्प्युटरमध्ये घालून थोडंसं लाईट करून बघितलं तर ते दत्तात्रय आहेत आणि संपूर्ण नागमध्ये ओळून प्रत्येक राम आहे, त्याच्यामध्ये सगळे देवता दिसतात आणि दत्तात्रेयचं स्वरूप आहे. ते बघितल्यानंतर मी 6-6 तास एक रूप झालं. आणि तेव्हा ते हे अधिक मास होतं. अधिक मास ते बोलले प्रमाणेच. आणि 2012ला गेलो होतो. 9-10च्या नंतर म्हटलं तर मी 2003 ऑगस्टला दर्शन घेतलं होतं. हे जन्माष्टमीच्या दिवशी त्यांचे बोललेले होते स्वप्नामध्ये. बरोबर 9 वर्षानंतर 2012 मध्ये हे कळलं. हे सुद्धा कसे कळालं माहित आहे, हे झालं, दर्शन झालं, त्याच्यानंतर माझे प्रगती झालं. आणि 2014 मध्ये मी हे पुस्तक लिहिलं. मी लक्ष देतो, गुरुदेवाने जे आशीर्वाद दिलेले शीर्षिका नावाने म्हणजे सगळं अनुभवाचं पुस्तक त्या काळात लिहिलं ना. त्या काळात म्हणजे एक आणखीन एक सवय होतं की प्रत्येक स्वप्न दृष्टांत, प्रत्येक अनुभव मी लिहून ठेवायचं. त्या काळातला अनुभव बघतो तर हे सिद्धारूढ स्वामींचे बघितलं आणि माझे 14 मध्ये 12चे अनुभव मला लक्षात आलं. त्या कारणामुळे हे पुस्तकात लिहिलेलं आहे. अतिशय छान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या गप्पा अशाच चालू द्याव्या असं वाटतं. हे मला तू आपल्याला हे अशामध्ये म्हणजे लास्ट एक सेंटेन्स, हे माझं काहीच नाही आहे. हे गुरुदेवांची कृपा आहे आणि गुरुदेवांचे चरणी तुम्ही मनापासून गेलं तरी सुद्धा सर्वांचे अनुभव असेच आहे. पण सरळ आचार विचार ठेवून सेवा करा. साक्षात परमेश्वर आहेत, एवढंच मला बोलणं आहे. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. तर भक्तांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही ह्या एपिसोडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हीच आपल्याला नम्र विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.